तुम्ही सांगा हे वाचू नका. तुम्हाला काय द्यायचं आहे, तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा. वाचू नका. नमस्कार, मी नरेंद्र कटाने, राष्ट्रीय तहसील लोकसेवा काँग्रेस. आदिवासी विकास महामंडळांनी 5/10/2024 ला एक जाहिरात प्रकाशित केली होती आणि त्याच्यात ते 17 पदनामे व 611 पदांची भरती त्यांनी जाहीर केली होती आणि त्यामध्ये संकेतस्थळ सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यांनी पद भरती घ्यायला पाहिजे होती की जे होतकरू आहे, जे खरोखर त्या पदाचे मानकरी आहे, त्यांना त्या पदावर घ्यायला पाहिजे होते. परंतु केंद्रातील सचिवांनी त्यांच्यापासून 20 लाख रुपये घेऊन ते पद भरती घेतली आणि जे होतकरू आहे ज्यांना ते नोकरीची आवश्यकता त्यांना न घेता यांना म्हणजे पैसे घेता, तो आमचा आरोप आहे. आणि त्यांनी गेल्या आता मागच्या महिन्यात 27/1/2026 ला यादी सुद्धा प्रकाशित केली. म्हणून आमचं म्हणणं आहे की बाबा यांना या पद भरतीला स्टे आणावा, स्थगिती देण्यात यावी आणि जोपर्यंत याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या आदिवासी विभागांनी भरती प्रक्रिया राबवावी नाही. पूर्ण आदिवासी विद्यार्थ्यांसाठी होतं की अजून काही वेगळ्या कॅटेगरीचे लोक आले? नाही, आदिवासीच आहे ते. परंतु त्यांनी पैसे न घेता तशी त्यांची भरती घ्यायला पाहिजे होती, पण त्यांनी भरती हे तुम्हाला असं वाटून राहिलं की पैसे घेऊन नियुक्ती केली आहे? पैसे घेऊनच नियुक्ती केली. 611 ज्या आहेत भरत्या, त्या पूर्ण 611 भूतपूर्व विद्यार्थ्याला वर्गळून पैशाच्या जोरावर भरलेला आहे. हो, तेच आमचा आरोप आहे. आणि सचिवाची ईडीद्वारे सुद्धा संपत्तीची चौकशी करण्यात यावी, हा सुद्धा आमचा आरोप आहे. आरोप पण कशी लागले नाही का? मला सांगा, आता विद्यार्थी लागलेले त्यांनी पैसे घेऊन लागले, आपले गरीब विद्यार्थी लागेल कसे? आपण अभ्यास करतो रात्रंदिवस, काहीतरी करतो, कुठंतरी आपल्याला नोकरी लागली पाहिजे. परंतु जर पैशाच्या जोरावर जर असं होत असेल तर तो कुठे लागणार? पैसे आपल्याला, तुम्हाला समजते आपल्याला कुठला पैसा? गव्हर्नमेंटची जी साईट आहे www मध्ये, ह्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदन केलेलं आहे तिथं आहे ना, त्या आधारावरती घेतली की बाहेरच्या लोकांना घेतलं? पण त्यांनी बाहेरचे लोक घेतले नाही त्याच्यात, त्यांनी हे फक्त परिस्थिती दाखवली अशी भरतीची. परंतु कसं, तुम्हाला त्याचं सर्व माहिती आहे. पण जोपर्यंत हे आता स्टेट नाही, आम्ही पुढली आंदोलन दिशा ठरवणार आहे लगेच आता मीटिंग घेऊन. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होते आम्ही आता आमरण उपोषण करणार आहे. आम्ही 1 दिवसाचा केला आज. आम्ही मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री आणि कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं. याच्यावर आमचा आता 8 दिवसात जर निर्णय लागला नाही तर आम्ही पुढील आंदोलन दिशा ठरवणार आहे. ते स्थगिती देऊन त्यांची चौकशी करून पुन्हा समजा पद भरती केली आणि जो खरोखर त्याचा लाभार्थी आहे त्यांना जर ती नोकरी मिळेल तर आम्हाला काही हरकत नाही. तुम्हाला वाटतं की सचिव जे आहेत त्या लेवलच्या लोकांनी पैसे घेतलेले आहेत? 100%. तुम्ही काय मागणी चौकशी करून संपत्ती चौकशी करा तर लक्षात येईल. आमची एवढीच मागणी आहे. चौकशीत सगळं माहिती पडेल. ज्या दिवशी चौकशीत कमी पडलं त्यांना तर मी आहेच.